माझे नाव माला दुर्गे, मी राहणार नारा. पण एक अनुभव असा आहे बाबा असताना तो अनुभव आहे बाबाचा. मला थोडं बहुत आठवते त्या अनुभवाचं. भगवंता एक शेवक आपला हरिभाऊ कुमारे, तो एक सेवक होता. पहिले अनेकात होता बाबा, नंतर आपल्या त्याला भगवंता पहिली पत्नी त्याची लग्न झालं बाबा. त्याला संतान होतं नाही बाबा. मग 5-6 वर्ष त्याला संतान नाही झालं होतं बाबा. तर मग त्यानं दुसरी पण पत्नी केली, तिला पण नाही झालं. 2 पत्नी झाल्या त्याला. हरिभाऊ कुमारे राहणार तो आपला जुनी मंगळवारीचा आहे. मग ते औषध पाणी भरपूर केली त्यानं, बाहेरचा बाधा सगळं केल्यावर पण त्याला काही आरामच नव्हता. एके दिवशी त्याला असं वाटलं का बाबा आपले मार्गातले म्हणजे परमात्मा एक मार्ग आहे बा, चला आपण तो पाहून, जर त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी अनुभव मिळेल किंवा फायदा लागन. तो एके दिवशी ते आपल्या बाबाच्या निवस्थानी म्हणजे आला. तो आपल्या दोन्ही पत्नी घेऊन सैनी बाबाच्या निवस्थानी आला. त्यावेळेस आपले बाबा सद्गुरुमान त्यागी बाबा झुंदजी होते. आणि त्यावेळेस आल्यावर त्यानं बाबाला ते आपलं मार्गदर्शन सांगितलं. आणि मग बाबानं ते मार्गदर्शन त्याचं ऐकलं. आणि बाबानं म्हटलं आपल्या कपा म्हणे या मार्गात जर तू येतो, पण आपल्याला म्हणे सगळं जे बी असेल आपल्याकडे म्हणे, जे बी आपण पूजा करतो म्हणे, ते सगळं शिरवा लागेल म्हणे. आणि या मार्गात म्हणे आपल्याला मरावं लागेल म्हणे. तो सेवक हरिभाऊ कुमारे म्हणायला लागला, हो बाबा मी तसंच करणार म्हणे. बाबाच्या ऐकल्यावर तो घरी गेल्यावर घरच्या ते साफसूत्र करून सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या दोन्ही पत्नी बाबाच्या जवळ आल्या. आणि तो हरिभाऊ कुमारे पण आला. आणि बाबाच्यावरून कार्य घेतले त्यानं आणि कार्याची सुरुवात केली. असं कार्याची सुरुवात केल्याच्या नंतर त्याला म्हणजे 3 वर्ष 2-3 वर्ष असे झाले, पण त्याला संतान प्राप्त झालं नाही. मग पुन्हा बाबाकडे सांगायला लागला तर बाबा असं झालं. तर बाबानं म्हटलं करा म्हणे कार्य म्हणे तुम्ही भगवंताची म्हणे. पण एके दिवशी काय झालं, त्याला स्वप्न पडलं. तर असं स्वप्न पडलं, 8 महिन्याचा एक मुलगा तो तिच्या लहान पत्नीच्या दूध प्यायला आणि पुन्हा असा अंगणात खेळायला लागला, असं स्वप्न पडलं. दुसऱ्या दिवशी बाबाकडे आला आणि बाबाला सांगायला लागला. बाबा म्हणे मला आज म्हणे असं स्वप्न पडलं म्हणे. पण त्या स्वप्नामध्ये एक लहान मुलगा दिसला म्हणे 8 महिन्याचा, आणि दूध प्यायला म्हणे अंगणात खेळायला लागला म्हणे. हो का म्हणे, पहा म्हणे बाबाची आता का दूध घडते म्हणे तुला म्हणे, ते भगवंतच घडवलं म्हणे. असं बाबांना आपल्या बाबा जिंदवनीजीनं त्याला म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग तो कार्याची सुरुवात वगैरे त्यानं केली. पण त्याला मग एक आपल्या त्याचीच बहीण होती वाटते, पण बाबाला नाही माहिती होती. वत्सला नावाची एक बहीण होती त्याची, पण ते आपल्या गोलीबार चौकात राहत होती. पण ते गोलीबार चौकात राहत होती. तिला 3 म्हणजे एक मुलगी एक मुलगा 2 मुलं असे संतान झाले होते. पण ते तिचे ते राहिले नाही, भगवंतामध्ये विलंब झाले ते. पण ते पण अनेकातच होती, अनेकातच राहिले. तर पण तिनं खूप औषध पाणी केली, पण तिलाही बाहेर भीतरचा बाधा केला तिनं. पण तिला काही आरामच नको त्या बाईला, वचला नावाच्या बाईला. मग ते एके दिवशी आता आपला गोलीबार चौकामध्ये राहणं ना बाबाचं निवस्थान तर जेवढंच होतं. पण म्हणतात ना आपण जेवढं राहिल्यावर बी आपल्याला काहीतरी
भूल पडतात, पण अनुभव असला नाही म्हणजे ते वाटतात तसं कुठं जावं का करावं म्हणून. तिनं बाहेर म्हणजे भरपूर तिनं सगळं केल्यावर बी तिला काही आराम नाही होता त्या मुलाबद्दल, लहान मुलाबद्दल. मग तिला असं वाटलं का बाबा परमात्मा एक तर बाबा जिंदेजी इथेच आहे, बाबाचा आश्रम आहे इथे, का बरं आपण नाही जाऊ. मग ते बाई वचला बाई एक दिवस आहे की नाही आपले पहिले सेवक, प्रथम सेवक बाबाचे गंगारामजी रमाडकर, ते पहिला प्रथम सेवक तर भरपूर झाले त्याच्यानंतर, पण पहिला सेवक आपलं तेच होते भगवंताच्या जवळ. आपल्या बाबाचे पहिले सेवक तेच होते. ते बाई त्यांनी त्या आपल्या सेवकाच्या घरी आले, रमाडकर गंगाधर रमाडकरच्या घरी. आणि ते ना त्या बाईनं आपल्या त्या सेवकाला पूर्ण कहाणी म्हणजे आपली सांगितली. आणि त्याच्यानंतर सांगितल्याच्या नंतर ते आपल्या सेवकानं त्या बाईला घेऊन आपल्या आश्रम मध्ये आले, बाबाच्या निवासस्थानात आले. आणि निवासस्थानात आल्यावर त्या बाईला का बाबाला सांगितलं का बाबा असं आहे एक जण. तर बाबानं म्हटलं तिला का बाई पहा म्हणे, तुझे तिन्ही बाळं गेले तर तिन्ही बाळं येईल म्हणे, पण म्हणे तुझ्या घरचा परिवार म्हणे हा जो आहे तो सगळ्यात येईल का म्हणे. तो हो बाबा म्हणे मी सगळं करीन म्हणे. असं कर म्हणे, बाबाच्या प्रतिमापाशी बस म्हणे आणि कापराची ज्योत लाव म्हणे, बाबाला सांग म्हणे तुझे दुःख म्हणे बरोबर होते म्हणे तू, आणि आमचे म्हणे बाबाचं कार्य सुरू कर म्हणे. त्या बाईनं वत्सलाबाईनं ते बाबाचे कार्य चालू केले आपले. बाबाच्या म्हणल्यावर आपल्या बाबा त्यावेळेस होतेच, त्या बाबाच्या आपल्या सद्गुरू महान त्यागी बाबा जिंदजीच्या मनावर त्याईनं ते कार्याची सुरुवात केली. घरी गेली, ते सांगायला लागली, साफसफाई केली. तिनं आपला परिवार घेऊन, सासू होते त्यावेळेस, सासराही बहुतेक होते का नाही होते हे नाही, मग त्याचे पती असे घरी निवासस्थानात आले आणि कार्य घेतले, कार्याची सुरुवात केली त्या बाईनं. आणि मग तिला एकाने पहिला मुलगा झाला. तिचे गेलेले जे बी तिन्ही बाळ होते ते तिला आले. आणि मग दुसरी तिला मुलगी झाली. आणि तिसऱ्यांदा त्या बाईला तिसऱ्यांदा त्या बाईला त्यांनी 5 महिने 6 महिने झाल्याच्या नंतर तिला एवढा त्रास झाला का खूपच त्रास झाला त्या बाईला. ते बाई आहे ना अशी तडफडाची गर्भ असताना का खूपच काय करू काय नाही अशी तडफडाची. औषध पाणी तिनं डागाची भरपूर केली, पण तिला त्या बाईला आराम नाही पडत होता. एक दिवस असा विचार पडला का मी आत्महत्याच करून टाकते. आत्महत्या करायला ते बाई हाजीर झाली. पण भगवंताची अशी रुकावट आली तिला का तिचे 2 बाळ तिला नजरेसमोर दिसत होते. बाबा मी तर आत्महत्या करून घेईन, पण माझे 2 बाळ आहेत हे कसे राहतील अशी म्हणून त्या बाईनं आत्महत्या काही केली नाही. दुसऱ्याच दिवशी दुसरा दिवस निघाला, पुन्हा ती बाई आपल्या बाबाच्या निवासस्थानात आली बाबाला भेटायला. त्यावेळेस ते बाबा आपल्या बाबा जिंदजी तिला काही भेटले नाही. मग आता ती बाई पुन्हा का करू भगवंताच्या प्रतिमा समोर बसली आणि भगवंताच्या प्रतिमा समोर बसून तिनं ज्योत लावली आणि विनंती केली. बाबाला सांगितलं, प्रतिमाच्या बाबा जिंदजीला भगवंताच्या प्रतिमेला सांगितलं, बाबा माझा जो बी त्रास असेल ह्या सणातच माझ्या हात त्रास दूर झाल्या पाहिजे आणि मला काही आराम लागला पाहिजे. तर मी तुम्हाला जे बी बाळ होईल, पण म्हणतात ना शब्द दिलेले शब्दाचं पालन करणं बी जरुरी राहते. म्हणून वचन शब्द देतो आपण तो सोच समजूनच द्यायचे. कोणताही सेवकराव सेवकीराव कोणीच राव शब्द देतो म्हणता तुम्ही नवस कबूलता. हे बाबांना आपल्याला सांगितलं नाही. नवसाचं म्हणजे का आपण म्हणता आपल्या पोरीला त्रास होणारा ताप येऊनाला नवस करतो, मोदायला जातो, आपण स्वयंपाक करतो, हे चुकीचं आहे आपलं. आपल्याला आपल्या मार्गाची रूपरेषा जे दिली भगवंतानं त्याच परमेश्वराच्या
करूनच निघा. पण त्या बाईनं असे शब्द दिले का बाबा माझ्या तरात गुरु आहे तर मी माझं बाळ तुम्हाला अर्पण करीन, म्हणून ते शब्द दिले. आज त्याच दिवसापासून त्या बाईचा तरात असा दूर झाला का कोणताच तकलीफ नाही झाली त्या बाईला. मग त्या बाईला 9 महिने झाले. 9 महिन्याच्या नंतर बाळ झालं, मुलगाच झाला तिला. तो मुलगा सुखरूपी चांगलाच झाला, भगवंताच्या याच्यानं आनंदानं झाला, चांगले राहू लागले ते लोक. 8 महिन्याचा बाळ झाला तो. हा 8 महिन्याचा तो बाळ झाला. 8 महिन्याचा बाळ झाल्यावर तो बाळ आहे का नाही, खेळता खेळता त्या शिडीहून खाली पडला. शिडीहून खाली पडला तर पण त्या बाळाला खरोच लागली पायाला. खरोच लागल्याच्या नंतर ते बाईनं औषध पाणी भरपूर केली, दवाखान्यात वगैरे नेलं, पण ते म्हणते ना खरोच लागलेला पाय काय त्याच्या बाळाचा बसत नाही होता. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही, तिला विचार पडला, घरच्याही लोकांना विचार पडला त्या गोष्टीचा. नंतर का नाही तिला असं वाटायला तर का करू बाबा मी, मला काही समजून नाही आलं, पोराचा पाय बसून नाही आला. तिला मग ते आठवण आली. 8 महिन्याचा झाल्याच्या नंतर आठवण आली. ते घरी सांगायला लागली का मी असं म्हटलं होतं बाबाच्या प्रतिमासमोर, आता काय करू. तर घरचे लोक म्हणते का बरं तू असं म्हटलं, तू कोणाला विचारलं का, तर नाही म्हणते मला तो तसा होता म्हणते, तुम्ही भगवंताला तसा शब्द दिला म्हणते, तर मला म्हणते देणंच आहे म्हणते, तुम्ही काही बी बोला म्हणते घरच्या लोकांना, पण मला जो शब्द दिला त्या शब्दाचं मी पालन करीन म्हणते. दुसऱ्याच दिवशी ते बाई उठली, भगवंताकडे आली, आपल्या बाबासोबत बोलली ते, आणि बाबाला सांगितलं तिनं का बाबा माझ्यासोबत असं झालं. बाबानं पूर्णपणे ऐकलं. बाबानं म्हटलं तिला का बाई तुला कोण सांगितलं होतं असं बोलायचं. तर बाबा म्हणे मी तुम्हाला भेटायला आलो म्हणे, तुम्ही मला मिळाले नाही बाबा म्हणे, तर मला म्हणे काही सुचेना म्हणे त्यावेळेस म्हणे मी काय करू काय नाही म्हणे. मी बाबाच्या प्रतिमासमोर बसलो म्हणे आणि तिथं मी माझी ज्योत लावली म्हणे. बाबाला मी सांगितलं म्हणे का बाबा माझ्या सणाचं दुःख दूर करा, मी तुम्हाला माझं बाळ अर्पण करेन. हो का म्हणे, आता हे बाळ तुझं नाही म्हणे, हे म्हणे हो बाबा म्हणे, हो का म्हणे, बरोबर का म्हणे, हो बाबा म्हणे माझं बाळ नाही म्हणे, बाबा तो बाळ म्हणे तुमचं म्हणे. तर मग आता काय करावं म्हणे. तर मग म्हणे बाबानं म्हटलं तिला असं कर म्हणे 2-3 दिवस थांब म्हणे, म्हणे या भाडाला घेऊन म्हणे तू म्हणे 7 वाजताची बैठक होते म्हणे, शनिवार दिवस राहते म्हणे, त्या बाळाला घेऊन जाणे म्हणे तू आपला परिवार आणि ह्या बाळाला घेऊन म्हणे बाबाच्या निवासस्थानात ये. पण म्हणे तू हे बाळ देता वेळेस म्हणे तुझ्या डोळ्याला असरू नको म्हणे, हे असंच बाळ मिळाला पाहिजे म्हणे तुझं म्हणे. हो बाबा म्हणे मी तसंच करणार म्हणे. मग त्या बाईनं मग शनिवारच्या बैठकीला ते बाळाला घेऊन आली आणि तिचा परिवार आला. तो बाळ छान तिनं मग बाबानं त्या दिवशी पहा त्या विकास कुमारे जो आहे तो तिचा भाऊच होता, पण ते दोघाला मी काही माहिती नाही होतं ना बाबाला माहिती नव्हतं त्या गोष्टीची. हरिभाऊ कुमारे, हो हरिभाऊ चुकलो हरिभाऊ कुमारे. आणि त्याला दोघांनाही नाही माहिती, बहीण भावाची एक कहाणी आणि बाबाला माहिती होती. ते म्हणे तू म्हणे हरिभाऊ कुमारला म्हणे तुझ्या दोन्ही पत्नी म्हणे आणि तू पण म्हणे आज म्हणे शनिवार दिवस आहे म्हणे बैठकीला ये म्हणे तू म्हणे. हो का बाबा म्हणे मी येतो म्हणे. आणि यायलाही बोलवलं. ते बाई बाळाला घेऊन शनी आपल्या बाबाच्या निवासस्थानात आली. निवासस्थानात येऊन त्याच्या परिवाराला आणि बाबानं म्हटलं ठीक आहे म्हणे तू आली आता बाबाच्या जोर म्हणे आपल्या हो त्याच्याही भावाच्या परिवाराला तिचा पण परिवाराला आणि बाबाला तिनं प्रतिमाजोर कापूर लावला आणि भाडाला त्या ठेवलं तिथे आणि तिथं जे काही तिनं म्हटलेलं होतं ते तिनं पूर्णपणे केलं. आणि त्या बाळाला तिनं आपल्या उचललं हातात आणि बाबाच्या हसतच तिनं त्या आपल्या बाबाजवळ आपल्या बाबाच्या खुशीमध्ये दिलं. बरं पहा किती मोठी हिंमत तिची त्या बाईची. पण बाबानं ते बाळ तर घेऊन आले, पण त्या आपल्या बाबाची नजर आहे ना त्या बाईकडे अशी होती
का हिच्या डोळ्याच्या अश्रू पडते का पडते. तिच्या बाईच्याकडेच नजर होती, डोळ्याकडे. पण पण त्या बाईचे एवढंच अश्रू नाही पडलं आणि त्या बाईनं त्या बाळाला हसत हसतच आपल्या बाबाला दिलं. मग बाबानं त्या बाळाला घेतलं जवळ आणि हरिभाऊ कुमारे त्याला बोलवलं. हरिभाऊ कुमारे म्हणे इकडे ये म्हणे. तो बाबाच्या जवळ गेला आणि हे घे म्हणे बाळ म्हणे, तू बाबासाठी तरसत होता ना म्हणे, बाळासाठी म्हणे, हे घे म्हणे बाळ म्हणे. हो म्हणे या. तसंच त्या हरिभाऊ कुमारे त्यानं आपल्या त्या बाळाला स्वीकार केलं आणि पत्नीला आवाज दिला, आपल्या लहान पत्नीला. आणि ते म्हणे तो बाळ आणि आपल्या पत्नीजवळ दिलं. त्या पत्नीनं आपल्या हातीत घेतलं त्या बाळाला आणि घेतल्याच्या नंतर ते बाई बसली, त्याचीच बहीण म्हणा, ननद म्हणा, आता म्हणते जुळणार. पण बाबानं असं म्हटलं, पहा बाई म्हणे, हे बाळ म्हणे तुझ्या ह्या परिवार आहे म्हणे, पण ह्या बाळ म्हणे ह्या परिवारासारखा दिसून नाही आला म्हणे. ह्या बाळ म्हणे ह्या म्हणे हरिभाऊ कुमारे आहे ना म्हणे, त्याच्याच सारखं दिसते म्हणे हा बाळ म्हणे पूर्णपणे म्हणे. पहा म्हणे त्याला द्यायचं असेल म्हणे तो ह्या बाळ म्हणे तसाच दिसून आला म्हणे. मग त्या बाईनं हरिभाऊ कुमारे त्याच्या पत्नीनं, लहान पत्नीनं त्या बाळाला घेतलं जवळ. पण पहा बाबाचा असा चमत्कार घडला त्यावेळेस. जसं त्या बाईनं त्या बाळाला घेतलं जवळ, तसंच त्या बाईला एवढं तिचे दोन्ही तानं असे भरून आले दुधानं का. आणि वच्छला बाईचे दूध आटलं तिकडे न त्या बाईला असं दूध भरपूर आलं का तिथं बसणारे जो आपले सेवक होते बैठकीला असं आश्चर्य करत राहिलं का हे कोणता चमत्कार घडला भगवंताचा. असं त्या बाईच्या ब्लाऊज मधून असं खाली असं दूध पडलं. पहा एवढी कृपा भगवंताची. आज असा एवढा मोठा चमत्कार. त्यावेळेस बाबा होते आपले आणि बाबाच्या हातावरच हा चमत्कार झाला होता. आणि खूप हे तेव्हापासून त्या बाईला तो बाळ मिळाला आणि त्या बाईचा बाळ, बहिणीचा बाळ त्या भावाला मिळाला. खूप मोठा एक भगवंतानं शोध दाखवला. खूपच मना बाबाची एक कृपाच आहे म्हणतो. पण मग मला असं सांगायचं होतं बरं, 2-3 हप्त्यापासून उठतो म्हणून. पण ते मला आठवत होतं, सांगावं बा. पण ह्याच्यात काही मला काही छोट्यामध्ये काही चुका असेल किंवा काही असतील मला ते तेवढं माहिती नाही. आणि मी म्हटलं सांगेल, एवढंच बोलतो बाबा. सगळ्याला तत्वशब्द नियमाची सद्बुद्धी द्या, मला पण द्या, माझ्या परिवाराला द्या. आणि एवढंच बोलून माझ्या 2 शब्द समाप्त करते. नमस्कार सर.